मंडळी 13 किलोमीटरचं हे शहर आहे आणि तसं बघायला गेलं तर इथली लोकसंख्या 15 लाखांपेक्षा अधिकची आहे. म्हणजे ही मी गेली जी जनगणना करण्यात आली होती त्यातला आकडा आम्ही सांगतोय. आत्ताचा तो कदाचित वाढलेला असेल. अनेक वेगवेगळे मुद्दे आहेत, अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत उल्हासनगरच्या बाबतीत आणि त्या खरं तर आजच्या चर्चेमध्ये जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण यातनंच एक मंथन होईल आणि यातनंच मतदारांपर्यंत इथल्या उमेदवारांचं म्हणणं पोहोचेल आणि कळेल की आपण ज्याला निवडून येण्याची इच्छा ठेवतो किंवा निवडून आणणार आहोत खरंच तो आपल्यासाठी काम करणार आहे का. चला मी सुरुवात करतोय. सुरुवात अर्थात माझ्या नेहमीच्या पद्धतीने मी उमेदवारांकडे जातोय. प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी उमेदवार मी घेतोय आणि त्यांना थेट पहिला प्रश्न, त्यांचं विजन 30 सेकंद. मी आपल्याकडे येतो. आपलं नाव? राजेंद्र चौधरी. या उल्हासनगर शहरासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं खूप मोठं विजन आहे. या उल्हासनगर महानगरपालिकेची स्वतःची पाणीपुरवठा योजना झाली पाहिजे. उल्हासनगर डम्पिंग मुक्त झालं पाहिजे. डम्पिंग स्टेशन बनवण्यासाठी अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर असा एक प्रकल्प अंबरनाथला सुरू आहे. त्याचबरोबर हे गोल मैदानला जे आपण उभं आहोत तो गोल मैदान चांगलं डेव्हलप झालं पाहिजे. मल्टिप्लस असं डेव्हलप पार्किंग झाली पाहिजे आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स झालं पाहिजे. ह्या लोकांना खेळण्यासाठी चांगलं मैदान झालं पाहिजे. हा विजन घेऊन आम्ही या वेळेला या निवडणुकीमध्ये खासदार साहेब यांच्या नेतृत्वाखाली, माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणुकीला समोर जातो. बरं, चला बघूयात. खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातला हा भाग आहे, त्याच्यामुळे नेमका विकास कशा पद्धतीने घडतोय. भाजपने स्वबळाचा नारा दिला. आपलं नाव काय? आपलं उल्हासनगरच्या विकासाच्या संदर्भातलं विजन आहे. 30 सेकंद. राजेश नानकराम भदरिया. भारतीय जनता पार्टी का एक ही नारा है कि विकास विकास सिर्फ शॉपिंग सेंटर बनने से नहीं होता है. विकास के लिए एक प्लानिंग चाहिए. सभी रास्ते सीमेंट कंक्रीट के होने चाहिए. 24/7 पानी मिलना चाहिए और परफेक्टली साफ सफाई होनी चाहिए. इन सभी बातों से मिलके उल्लासनगर का विकास होगा. तभी हम लोग कह पाएंगे कि हम लोग विकसित उल्लासनगर है. बिलकुल. चला मी तुमच्याकडे येतो ॲडव्होकेट साहेब, प्रतिनिधी म्हणून. बरं का, म्हणजे युबीटी आणि तुम्ही एकत्र आहात, बरोबर ना? आहात ना? इथे दिसते ना तशी एकी. हा, मग चला प्रश्न असा आहे, 30 सेकंद. उल्हासनगरच्या विकासाच्या संदर्भातला तुमचा रोडमॅप, विजन. प्रदूषण मुक्त उल्हासनगर आणि पाणी टंचाई मुक्त उल्हासनगर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शासन आल्यापासून, भाजप आणि शिवसेनाचे सरकार आल्यापासून गुन्हेगारी मुक्त उल्हासनगर. बरं, ठीक आहे. गेल्या टर्मचे उपमहापौर आपल्या बरोबर आहेत, भगवंतराव, बरोबर ना? भगवंतराव, RPI पक्षातर्फे तुमची उमेदवारी या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा दावेदारी आहे, उमेदवार म्हणून तुम्ही समोर आहात. काय तुमचं विजन आहे? 30 सेकंद. उल्हासनगरमध्ये जसं राजेश वदाने सांगितलं, रस्त्यांच्या संदर्भातला फार मोठा गंभीर विषय आहे. पाण्याची समस्या तर आहेच आहे, पण त्याबरोबर झोपडपट्टीचा जो विकास व्हायला पाहिजे तो झोपडपट्टीचा विकास झालेला नाही. बरं, शहराच्या मधल्या भागामधला काही थोडा बहुत विकास झाला असेल. क्लस्टरचे डेव्हलपमेंटच्या योजनाचा आराखडा तयार करण्याचं काम सुरू केलं असेल, पण ते झोपडपट्टीसाठी झालं पाहिजे, हे आमचा मूळ उद्देश आहे. आणि झोपडपट्टी 70% जास्त झोपडपट्टीचा भाग आहे. बरं, तो मिटला पाहिजे. तो मिटला पाहिजे आणि तिथे आलिशान बिल्डिंगी उभ्या राहिल्या पाहिजे. बरं, ठीक आहे. चला नेते तुमच्याकडे येतो. बोला, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तुमची उमेदवारी आहे. संबंध, हा, काय नाव? प्राध्यापक प्रवीण माळवे. 30 सेकंद. बोला. मी प्राध्यापक प्रवीण माळवे. खरं तर मी या उल्हासनगर शहराबद्दल इतकंच बोलू इच्छितो की या उल्हासनगर शहराला घाणीचं साम्राज्य म्हणून घोषित केलं पाहिजे. कारण आज तुम्ही संपूर्ण उल्हासनगर शहरामध्ये जर भटकलेत, त्याचा फेरफटका मारला तर सर्वीकडे तुम्हाला कचऱ्याच्या ढीग दिसतील. आज हा गोल मैदान परिसर, ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी अवस्थेत होतो, इथं मैदानं होती खुली खेळण्यासाठी, पण तुम्ही जागोजागी इथं अतिक्रमण बघतील. आणि इथं जे अनधिकृत बांधकाम इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गुन्हेगारीचा मोठा प्रश्न आहे आणि गुन्हेगारीला जे त्यांचा आधारस्तंभ म्हणून इथले नेते जे जबाबदार आहेत त्यांचा आम्ही विरोध करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला स्वच्छ आणि सुंदर आणि शिक्षित उल्हासनगर म्हणून एक ओळख निर्माण करायची आहे. बरं, ठीक आहे. हा, वंचितकडनं तुम्ही आहात, काय नाव? ॲडव्होकेट किरण जाधव. बरं, काय विजन आपलं? 30 सेकंद. विजन असं आहे की मी पॅनल क्रमांक 12D मधून उभा आहे. या ठिकाणी आज 40 वर्षापासून सत्ताधाऱ्यांची सत्ता आहे, परंतु तिथं आमच्या इकडं पाण्याचं, त्याच्यानंतर नाल्याचं आणि रोडचं हे आयुष्यभर कधी प्रश्न सुटण्यासारखं नाहीये. आज ते फक्त बंगल्याच्या बाहेर निघलेले आहेत, कारण की इलेक्शन आले तर आज त्यांचे चेहरे दिसायला लागलेले आहेत, पण गोरगरिबांचं यांना कुठल्याही प्रकारचं पडलेलं नाही. आमच्या इकडे विभागामध्ये अनेक संख्येमध्ये झोपडपट्टी आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांना सनद दिलेलं नाही. जर बांधकाम करायला गेलं तर महानगरपालिकेचे लोक त्यांना येऊन त्रास देतात. आज सनद घेतलेल्या लोकांना त्रास देत नाही, परंतु
महानगरपालिकाच्या अंतर्गत राहणारे आमचे जे इमानी एतबारी लोक टॅक्स पावत्या भरतात, त्यांचे शासनाचे जे पण थकबाकी असते भरतात, परंतु त्यांनाच तो त्रास सहन करावा लागतो. बरं. या संदर्भात तुम्ही काम करा. चला पहिल्या मुद्द्याला हात घालतो. मला फार उत्सुकता आहे, सगळीकडे तुम्ही एकत्र आलात पण इथं का मात्र जमू शकले नाही? स्वबळाचा तुम्ही नारा दिला, काय नेते काय झालं नेमकं सांगा बरं मला. खरं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार असताना या ठिकाणी उल्हासनगर शहरामध्ये पण युतीच्या माध्यमातून कारभार चालत होता. परंतु मागच्या पंचवार्षिकमध्ये बघितलं असेल की सत्ता स्थापन करताना नेहमी भारतीय जनता पार्टी विरोधामध्ये होती आणि त्याच्यानंतर सुद्धा इथे महापौर लास्ट टर्म बसला होता. मला असं वाटतं की कालची किंवा आजची जर का बातमी बघितली अंबरनाथ नगरपालिकेची, तर त्यांचं बदलतं रूप काही ठिकाणी या तुम्ही तुमचा जे मूड बदलतोय त्यासारखं आम्ही रंग बदलतोय. आम्ही बदलतोच हा, आहे. पण बदल हा महत्वाचा आहे. बदल त्यांच्याकडनं पण होतोय आणि तो बदल ठळकपणे दिसतोय. हा. त्यामुळे तो काय तो बदल आहे? काय तो बदल आहे? बदल ज्या ठिकाणी सावत्र वागणूक देतात तुम्हाला ते? सावत्र वागणुकीचा विषय नाहीये, कारण का भूमिका त्यांनी मांडलेली आहे. बरं, भूमिका आम्ही स्वबळाचा नारा त्यांनी दिला, त्यांनी स्वबळाचा नारा दिला आणि तुम्ही तयार होतात. आम्ही तर कधी शिवसैनिक म्हणून कुठलाही शिवसैनिक नेहमी तयार असतो. तुम्ही तयार होतात? हो, आम्ही तयार होतो. उल्हासनगर मध्ये या युतीसाठी 3 बैठका झाल्या होत्या, पण मात्र उल्हासनगर मध्ये काँग्रेस आयातीत अध्यक्ष आणि काँग्रेस आयातीत आमदार असल्यामुळे ही जी युती आहे, महायुती आहे, ती होऊ शकलेली नाही आहे. आम्ही त्यांना जागा द्यायला तयार होतो, पण त्यांनी स्वबळाचा नारा दिल्यामुळे इथे महायुती होऊ शकलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे त्यांनी वागणूक तुम्हाला दिली नाही असं तुमचं म्हणणं आहे? देखिए, टीम ओमी कलानी साई पार्टी और शिवसेना हमारा गठबंधन है, और भारतीय जनता पार्टी के जो आमदार है उल्लासनगर के और भारतीय जनता पार्टी के जो महापौर रह चुके हैं कुमार एलानी, उन्होंने कुमार एलानी ने इस शहर को लूटा है रीडेवलपमेंट के नाम पर. जो हमारे जिला अध्यक्ष भाजपा के यहाँ खड़े हैं, उनका भी एक केस में स्टेट सीआईडी क्राइम ब्रांच के पास में इंक्वायरी चल रही है. जो रीडेवलपमेंट के नाम पर लोगों के नकली थप्पे लगाकर भाजपा के नगर सेवक और आमदार ने इस शहर को लूटा है. आज हमारे शहर की जो जनता है किस तरीके से भुगत रही है, शहर की बिल्डिंगें गिर रही है, लोग मृत्युमुखी पड़ रही है. राज्य के मुख्यमंत्री से मुआवजा चाहिए, वो मुआवजा नहीं मिल रहा है, और ये बड़े बड़े आश्वासन दे रहे, इसलिए हमने निर्णय लिया. तुमचा प्रश्न कोणाला यांच्यापैकी? हम हमारा भाजप से प्रश्न है, हमारा भाजप से प्रश्न है कि एक तरफ शहर के लोग हैं, रीडेवलपमेंट की मांग कर रहे हैं, एक तरफ हमारे सिंधी भाषी के शहर को छोड़ते जा रहे हैं, व्यापार जा रहा है. आज जो शहर के हालात है, नेते ते जर एवढं करतायत तरी तुम्ही सोबत यायला तयार होता? नहीं, हम जो है वो टीम ओमी कलानी के सदस्य है. ओमी कलानी की अध्यक्षता में चुनाव लड़ रहे हैं. हमारी स्पष्ट भूमिका थी कि हमारा जो गठबंधन है वो शिवसेना से, भाजपा से हमारा कोई गठबंधन नहीं. इन्होंने शहर को लूटा है, इन्होंने शहर का भ्रष्टाचार किया है, और पूरे शहर में आज जो डेव्हलपमेंट चल रहा है वो डॉक्टर श्रीकांत शिंदे जी ने डेव्हलपमेंट किया है. येतो मी तुमच्या. काय त्यांचं असं म्हणणं आहे, ते सोबत यायला तयार होते पण तुमचीच काय तयारी नव्हती आणि तुमचाच आत्मविश्वास मोठा होता. काय नेमकं खरं? नागपुर सेशन में जब भी मैं गया था तो माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी और महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष माननीय रविंद्र चौहान जी ने मुझे निर्देश दिया था कि इनके साथ युति की बातचीत चालू की जाए. मैंने नागपुर से आते ही डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार जी को फोन किया था. उन्होंने कहा कि मैं दिल्ली में हूँ, मैं संडे के दिन उल्लासनगर आऊँगा और आपसे चर्चा करूँगा. बाद में मुझे 13 तारीख को एक ईमेल आया जिसमें इनके तरफ से 4 नाम हमें बताए गए कि 4 लोग हमारे साथ वाटाघाटी करेंगे. उसमें से एक गोपाल लांडगे जी जो कल्याण जिला के अध्यक्ष हैं, उनको आमदार कुमार एलानी ने फोन करके आमंत्रित किया. उन्होंने कहा हम दूसरे दिन मंगलवार के दिन आपके पास आएंगे. आज तक नहीं आए. आज तक नाही आले? तेच नाही आले स्वतःहून? नहीं आले. तुमची तयारी होती बघा, ते म्हणतात तुम्हीच नाही आलात. नाही आलात? बिलकुल आम्ही यायला तयार होतो. भारतीय जनता पक्षाने उल्हासनगर मध्ये युती फक्त कागदावर केली आणि कागद लोकांपर्यंत पोहोचवले आणि मुळात ते वाट बघत होते तुमची. त्याच्यावर तारीख काय नाही. आपण वाट बघत होते, वाट बघत होते, बोलवत पण नव्हते. वाट बघत होते, बघत होते, बोलवत पण नव्हते. हात पण नाही दिला तुम्हाला? हात द्यायची विषयच नव्हता. त्यांनी बोलवलं पाहिजे होतं, बोलवलं नाही. न बोलवता आम्ही जाणार नाही. आमचा हा सिद्धांत. नवरी तुमची रेडी होती, नवरदेव रेडी होता, भटजी झाला नाही असं म्हणायचं तुम्हाला? उल्हासनगरचे काय नेमकं? उल्हासनगरचे सगळे छोटे पक्ष ज्यावेळेस शिवसेनेकडे येत आहेत, शिवसेनेशी युती करतायत, भाजपला मात्र स्वतंत्रपणे लढायचं होतं. भाजपला सांगितलं होतं, त्यांनी बैठक घेतली नाही, त्यांनी नुसतं कागदावरती युतीच्या बाता केल्या आहेत. हे म्हणतात आमदारांनी लुटलं,
तर हे म्हणतायत की आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, पण तरी तुम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार होतात. नाही ही म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ठरलेली जी भूमिका आहे, महाराष्ट्रामध्ये जी ठरलेली भूमिका आहे त्या हिशोबाने आमचं चाललं होतं. हे कमाल आहे, एकीकडनं तुमच्याच ग्रुपमधले आरोप लावतात. काय म्हणजे येतो हा नेते, हा बोला. या दोघांचं बोलण्याचं एकच कारण आहे, हे दोघं एका नाण्याचे दोन बाजू आहेत. आज एकमेकांवरती भांडतील, उद्या हारले जिंकले तरी परत एकत्र येतील. उल्हासनगर शहरातल्या नागरिकांना हे लोक मूर्ख बनवायचं काम करतायत. कल्याण डोंबिवलीला युती केली, इथे पण युती करणार होते, हीच माणसं इथली तिथे गेली म्हणून त्यांची वाटाघाटी फसलेली आहे. म्हणून लोकांना इशारा देतो आम्ही की फक्त मनसे उभाटाच्या उमेदवारांना निवडून द्या, अशा फसव्या उमेदवारांना निवडून देऊ नका. बरं, काय म्हणजे तुम्ही तर गेल्या वेळी सोबत होतात होय की नाही? हम तुम्हारे साथ हैं. 2017 पासून शिवसेना बीजेपीची इथे युती नाही. कारण 2017 पासून सुरुवातीच्या टर्म मध्ये 2.5 वर्षामध्ये भाजपचा महापौर होता, नंतर मधलं 2.5 वर्षानंतर शिवसेनेचा महापौर झाला. त्यांची युती 17 पासूनच नाही. बरं, आता हे भांडतात ते चुकीचे. हे सुरुवातीपासूनच बिनसलेलं आहे. ज्यांची युती नाहीये. हा. आणि राहिला भ्रष्टाचाराचा प्रश्न, आमदारांनी काय भ्रष्टाचार केलाय? आजही उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जा, आमचा गेट खोलायला आमचा वॉचमॅन जातो आणि तिथं भ्रष्टाचार करतो, गेट बंद करायला आमचा वॉचमॅन असतो. म्हणजे अशी परिस्थिती लिडरांची आहे. बर, 4 वर्षाच्या मधल्या काळामध्ये जिथे जो भ्रष्टाचार झाला त्या भ्ष्टाचाराच्या किड्या जर शोधण्याचा प्रयत्न केला तर आमच्यातलाच एक कार्यकर्ता असेल तो तिथे जाऊन रोज हजेरी लावतो आणि तिथे दलालकी करतो. आणि ही महानगरपालिका ही जे भ्रष्टाचार चाललाय त्याचं मूळ कारण ते. बरं, आमदारावर आरोप करण्यापेक्षा आमदाराचं काय आहे ते आम्हाला काही लेणं देणं आहे, शिवसेनेने काय केलं त्याच्याशी आम्हाला लेणं देणं नाही. का तुम्हाला बोलायचं नाही त्याच्यावर? परिस्थिती त्याच्या बोलण्यात काय अर्थच नाही. नाही, कारण ते दोन्ही सत्तेत आहेत. बरं, आणि सत्तेच्या विरुद्ध आम्ही आहेत. हा, अच्छा. परिस्थिती आमची गरिबांची आहे, हा. आमच्या झोपडपट्टीवासींची हा. आहे. पोटात आमच्या दुखतंय, हा. आम्ही औषध त्यांच्याकडे का बघायचं? बरं. औषध आम्हीच घेतलं हे पाहिजे. म्हणायला वंचित आहे, खरे वंचित तुम्ही आहात असं? खरं वंचित. बर, ते म्हणता खरे वंचित ते येतो नेते. आता प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवलाय त्या संदर्भात आम्ही पुढे हा अजेंडा घेऊन जाणारच आहे. पण यांचं स्नेहभोजन किंवा यांचे जे मिलाप आहे हे करण्यापेक्षा जनतेला याच्यातून काय भेटणार आहे याच्यावरती जर ते पहिले डिस्कस केलं असतं तर आज उल्हासनगरची परिस्थिती ही वेगळी असती. आणि सामान्य जनतेला आज त्यांचा न्याय भेटला असता. त्यांचे रोड पाण्याच्या समस्या पूर्ण झाल्या होत्या, पण यांच्या मिटिंगा फक्त बंगल्यापुरत्या मर्यादित राहिल्या, सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीये. बरं, ठीक आहे. काय हा बोला. 15 वर्ष सेना भाजप इथे सत्तेत होती आणि 3 वर्ष प्रशासकीय राजवट, अशा 18 वर्षामध्ये यांनी जनतेसाठी काय केलं त्याच्या आधारावर मतं मागावेत. आता पुढे काय करणार आहे? एकामेकावर आरोप केल्यापेक्षा तुम्ही सत्तेत आहेत, त्यांच्या चौकशा करा, गुन्हेगारांना आतमध्ये टाका. एकामेकावर आरोप करण्यापेक्षा पुढे तुम्ही काय करणार आहेत ते सांगा, कारण की यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही. ठीक आहे, मला विकासाच्या मुद्द्यावर यायचंय. पण चला, 78 जागांपैकी आपण असं म्हणूयात, ठीक आहे, तुमच्याकडे काही जागा आल्या, यांच्याकडे काही जागा आल्या, तरी तुम्ही हीच वाट बघणार की ते बोलवत नाहीत. सत्ता तर कराल ना, सत्ता स्थापन कराल ना. या ठिकाणी उल्हासनगरमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की आमची जी युती आहे एकंदरीत ती अतिशय बहुमतानं निवडून येणार आहे. आम्हाला कुठल्याच पक्षाची युती करायची गरज पडणार नाही. विजयाचा पक्का विश्वास आहे तुम्हाला? पक्का विश्वास, 100%. बोलो. पिछले 4 साल से यहाँ पर प्रशासकीय राजवट है. पिछले 4 साल से ना नगर सेवक है, न महापौर है, न उपमहापौर, नेता समिति. 22 के बाद कुछ भी नहीं है. एक ही व्यक्ति यहाँ पे पद है, वो शहर का आमदार भारतीय जनता पार्टी का. आज एक कोई सड़क नहीं है चलने लायक, क्षेत्र नहीं है पानी बराबर आए, साफ सफाई नहीं है, सुरक्षा नहीं है, उपचार नहीं है, शिक्षा नहीं है. एक ही कारण है, उसका भाजपा का आमदार. आज भारतीय जनता पार्टी उसी आमदार का फोटो लगाकर लोगों से मत जाने जा रही है. तो मुझे नहीं लगता उल्लासनगर की ये सज्ज पब्लिक उनको फिर देगी. आज उनके सामने एक बहुत बढ़िया पर्याय कालानी और शिंदेगढ़ मिलकर उन्होंने एक बहुत बढ़िया पर्याय यहाँ दिया है. और शहर के लोगों को मालूम है काम करने वाला कौन है, किसने काम किया है. ये लोग जितने भी आज बोल रहे हैं कि इसने ये नहीं हुआ, इनको ये भी वो भी दिन याद है जब इस शहर में विकास की गंगा बहती थी और सीमेंट कंक्रीट के महाराष्ट्र की पहली रोड उल्लासनगर में बनी थी. वो कार्यकाल में आज मेरे आरपीआई के मित्र भालेराव जी बोलते हैं कि ये करते हैं, वो भी सत्ता में 2.5 वर्ष तक उपमहापौर थे. उन्होंने भी उसमें साथ में थे. आज एकच माणसं जबाबदार आहे. भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार ते कार्यरत आहे, तेही पद सिद्ध फक्त आहे, ते जबाबदार. ते असं क्या मुंह लेकर लोगों के पास जा रहे मुझे समझना है. तुम्हाला एकट्यात पाडलं जातंय नेते, तुम्हाला एकट्यात धरलं जातंय, तुम्ही बोलत नाही. काय उद्या जर तुम्हाला एक ठराविक जागा मिळतात आणि त्यांच्याबरोबर जायची वेळ आली तरी तुम्ही वाटच बघणार का? भारतीय जनता पार्टी का
अपने बलबूते पर महापौर आने वाला है पक्का 100%। 100%। हाँ, भारतीय जनता पार्टी विकास के मुद्दे पे अभी इन्होंने बोला, मैं चुप रहा। शांत त्यांना बोलू देत 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 हाँ आज जो भारतीय जनता पार्टी ने डेवलपमेंट किया है उसके वजह से यहाँ पर आमदार 31,000 से ज्यादा वोटों से चुन के आया है। बोलते रहो। दूसरा, विकास के मुद्दे पे आज उल्लासनगर में सबसे बड़ा प्रोजेक्ट प्रधानमंत्री आवास योजना का 3,375 घर का 723 करोड़ का प्रोजेक्ट हमने लाया है। त्या विचारतात केव्हा सुरू करणार? 16 तारीख के बाद 16 तारीख नंतर यो होणार होणार। चला, पण राजकीय चर्चा खूप झाली, विकासाच्या मुद्द्याला घेऊन मी करते येतो। हा, तुम्हाला काय बोलायचं आहे या ठिकाणी या सगळ्या एकूण परिस्थितीवर? या ठिकाणी असं आहे की बंदरबाटची लढाई आहे। बीजेपी झाला, शिवसेना झाला, साई पार्टी झाला, सगळे एक आहेत। लोणी जास्तीत जास्त कोणी खायचं ह्याच्यासाठी स्पर्धा आहे। शहराचा विकासाचा कोणाला पडलेला नाही आहे। या गार्डन मध्ये तुम्हाला वॉटर टँक दिसत आहे, उद्यानात कधी वॉटर टँक नसतं आणि सगळ्या जागा खाऊन टाकल्या आणि या ठिकाणी अतिक्रमण करून पाण्याची टाकी बसवली आहे। पलीकडे प्रजापिता ब्रह्मा कोण कोण जबाबदारी आहे? कोण जबाबदार आहे? सत्ताधारी पक्षाचे लोक जबाबदार आहेत। हा, आणि उल्हास त्यांनी या मैदानाचं वाटप करून टाकलं असं तुमचं म्हणणं आहे? वाटोळं केलं, वाटप नाही, वाटोळं केलं असं म्हणणं। व्हीटीसी मैदानला पण तसंच केलं, अतिक्रमण केलं। स्पोर्ट्स क्लबच्या नावाखाली 5 वर्ष झाले ते काम बंद आहे। बरं, चोर चोर मौसेरे भाई है दोनों, चाहे शिवसेना हो चाहे बीजेपी, ये चोर चोर मौसेरे भाई है। चुनाव पूरा होने के बाद वापस दोनों का गठबंधन होगा, वापस मिल बांट के लूटने का शहर को। चला, तर तुम्हाला आमंत्रणाची वाट बघावी लागणार नाही, ते आमंत्रण देतील असं त्यांचं म्हणणं आहे। बरं, चला, मी विकासाच्या मुद्द्याला हात घालतो। विकासाच्या मुद्द्याला माझा पहिला मुद्दा, उल्हासनगर शहरातली अनधिकृत बांधकामं, 800 पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामं आहे आणि अजूनही अनधिकृत बांधकामं उल्हासनगरमध्ये होतात। लोक असं चेष्टेने म्हणतात की अहो इथले आयुक्त जे आहेत म्हणे महानगरपालिकेतले, ते फक्त आणि फक्त एक लेटर हाती घेण्यासाठी म्हणून 2 ते 3 वर्ष काम करतात, त्याच्या पुढे मात्र ते इथे थांबत नाहीत। साईड पोस्टिंग म्हणून इथल्या महापालिकेकडे बघितलं जातं, अशी सुद्धा प्रशासकीय वर्तुळात चर्चा चेष्टेने म्हटलं जातं। अहो हे कधी बदलणार? हे खरं तर राज्यकर्त्यांनी बदलायला हवं आणि शहर बदलण्याची जबाबदारी त्यांची आहे। पहिला मुद्दा, अनधिकृत बांधकामं। हाँ, कौन जवाबदार है? 855 बिल्डिंग का जो सबसे पहले यहाँ इन्होंने दिया वो हमारे विलासराव देशमुख जी ने दिया है, कांग्रेस ने दिया था। ये इन सबको अच्छी तरह मालूम है। और ये जो बोलते हैं ना कालानी जी, और ये जो ग्रुप है कालानी जी भी एक जमाने में कांग्रेस के ही आमदार रहे हैं और कांग्रेस ने ही इस उल्लासनगर को सबसे सिंगापुर बना करने का जो सपना दिखाया था हमारे कालानी जी ने, वो कांग्रेस के राज्य में बनाया था। वही तो मैं पूछ रहा हूँ ना, कांग्रेस राज्य में था जब वो था, लेकिन कांग्रेस के बाद कालानी कुठे? तो मैं वही बोल रहा हूँ ना, जैसे हमारे साहब जैसे बिहार में हमारे एक पलटू राम जी है, ऐसे हमारे यहाँ उल्लासनगर में भी एक पलटू राम जी, वो समय के हिसाब से हर पक्ष में जाते हैं, उनका अपने स्वार्थ के लिए सब जाते हैं। शहर का किसी को कुछ लेना देना नहीं, सब सिक्के के एक पहलू है। हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम गुलिस्ता क्या होगा से कंडीशन उल्लासनगर की है। सच्चाई यही है, काम किसी को करना नहीं है, एक दूसरे पे इल्जाम लगाते रहने का है। शहर अनधिकृत बांधकाम कोण जबाबदार? अनधिकृत बांधकामासाठी इतर जे सत्ताधारी जे पक्ष आहेत ते जबाबदार आहेत आणि त्याला तसंच कारण आहे की महानगरपालिकाचे कर्मचारी व अधिकारी पण त्याला जबाबदार आहेत। त्यांना काम करून देत नाही, मग ते आयपीएस ऑफिसर होऊन इथं बसतात, मग त्यांना कुठल्या प्रकारचा अधिकार नाही का काम करण्याचा किंवा तडक कारवाई करण्याचा? जर इथं अनधिकृत बांधकाम जर बंद झालं तर सगळे भुके मरतील इथे। बरं, अनधिकृत बांधकाम सर, इथं अनधिकृत बांधकामांना जास्त प्रमाणात आश्रय देणारे इथलचे लोकप्रतिनिधीच आहेत, कारण प्रत्येक लोकप्रतिनिधी आपापला ठेकेदार नेमत असतो आणि अनधिकृत काम कसं मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्याला कसा त्याचा फायदा होईल याचाच विचार होतो। आणि माझा सर्वात महत्वाचा प्रश्न, आज उल्हासनगर शहरामध्ये शैक्षणिक समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। आज गोरगरिबांना शिक्षण मिळण्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात। इंग्रजी माध्यमाच्या शाळा बघितल्या, इकडे एकाही शाळेमध्ये RTI लागू नाही आणि लाखोच्या दरामध्ये इथं विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जातं। माझा अनधिकृत बांधकामाचा मुद्दा आहे। हा हा, काय तुम्ही इथले जुने जाणते नेते आहात, उल्हासनगर तुम्ही बदलताना बघितलं, ही अनधिकृत बांधकामं जी ती का थांबत नाहीत तुमच्याकडे? उंचच्या उंच टॉवर उभे राहतात, न्यायालयापर्यंत हा मुद्दा गेला, त्यांची चर्चा झाली, जबाबदार कोण? अनधिकृत बांधकाम या महाराष्ट्रामध्ये सगळ्या शहरामध्ये सुरू आहेत, उल्हासनगरमध्ये जास्त आहेत। उल्हासनगरचं नाव बदनाम केलं जातं। 855 अनधिकृत बांधकाम एकच आहे की उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकाम होत असेल तर तिथं आपले काही पक्षाचे
ब्लॅकमेलर तिथं जाऊन ते कोणत्या ब्लॅकमेलिंग पक्षाचे? करतात. कोणत्या सगळ्यात पक्षाचे? सांगतो सगळ्याच नाव पक्षाचे? अनधिकृत बांधकाम सगळ्या शहरामध्ये उल्हासनगरचं फक्त नाव बदनाम केलं जात आहे आणि उल्हासनगर नगरसेवकांनी बदनाम पाठीशी केलं घातलं, जातं. नगररचना विभागाने पाठीशी घातलं, कोणी कोणाला पाठीशी घालत नाही. कोण उभं राहिलं? ज्यांच्या गरजा आहेत. उल्हासनगर शहर हे 13 किलोमीटरचं कोणाचे आहे. ठेकेदार उभे राहिले? उल्हासनगर शहर 13 किलोमीटरचं आहे. उल्हासनगरची लोकसंख्या झपाट्याने वाढते आणि मग आमचीच लोक घरामध्ये छोट्या घरात राहतात, ते डबल करतात, त्याला अनधिकृत बांधकाम बोलू शकत नाही, कारण ती त्यांची परिस्थिती आहे, त्यांना ते करावं लागतं. आणि पण राज्य सरकारने धोरण पण आणलं ना तुमच्याकरता, त्या धोरणाचं काय झालं, त्या पॉलिसीचं काय झालं? तेच बोलतो. खरं म्हणजे उल्हासनगर महापालिका क्षेत्र जे आहे या ठिकाणी मालकी हक्काच्या जमिनी नाहीयेत. इथे मिलिटरी कॅम्प होता सनदी आहे. आणि त्याच्यामुळे जे बांधकाम होतात, ज्या ज्या झोपडपट्टी असेल किंवा इतर विभाग असेल, बांधकाम जो माणूस करतो त्याला मालकी हक्क नाही. त्याच्यामुळे सर्रास ही सर्व अनधिकृत बांधकामामध्ये गणती होतात. खरं म्हणजे या शासनाने माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांनी एक GR काढलाय आणि इथल्या जे काय बांधकाम असतील ते रेग्युलराईज करण्याचा मुद्दा मांडलेला आहे आणि त्याच्यामुळे रेग्युलराईज झाल्या नाही होईल ना. आता GR काढलेला आहे 16 तारखेनंतर ही प्रक्रिया चालू आहे. वो प्रतिक्रिया पूरी तरह से चालू है. लोग उसका फायदा ले रहे हैं. अब तक 4,500 डी फॉर्म निकल चुके हैं और लोग उसका फायदा ले रहे हैं. और ये कारण अधिकृत का जो बता रहे हैं ना, वो कारण था जब 47 के बाद यहाँ पॉपुलेशन है मिलिट्री में मात्र 50,000 थे. आज हम 7.5 लाख है. परिसमन उतना ही है, 13 किलोमीटर है. तो लोग भर गए, परिसमन नहीं भरा. परिसम भराने की कोशिश की गई पर कहीं ना कहीं सरकारों की लच्चर रवैये के कारण उल्लासनगर 13 किलोमीटर ऐसे बनना था, वहां ऊपर बनने लगा. लोगों ने अपने घर बनाए, उसको सरकार ने मान्य किया कि ये मिलिट्रियों का शहर है, रेफ्यूजियों का शहर है. रेफ्यूजी शहरों को उन्होंने ऑर्डिनेंस दिया 2006 में, जिसको आगे बढ़ा के अभी नामदार श्री एकनाथ शिंदे जी ने उसको बढ़ाया है और रेगुलराइजेशन अभी हो रहा है, अच्छी तरह से हो रहा है. लोग अपने घर को पैसे भर के नियमित करवा रहे हैं. हो जाएगा. अरे तुम्ही प्रतिनिधी आहात, बोललं पाहिजे. तुम्ही उमेदवार आहात. अरे हो जाएगा 101% ते म्हणतात होणार. काय नेते? आता सर्व हे पदाधिकारी आहेत कुठल्या न कुठल्या पक्षाचे, त्यांची मतं त्यांनी मांडलेली आहेत. पण सर्वसामान्य जनतेला उल्हासनगर महानगरपालिकेत जे सत्ताधारी पक्ष आता येणाऱ्या काळात बसणार आहेत त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत ते तुम्हाला मी सांगतो. आता मी गेली 40-50 वर्षापासून बघतो की ह्या शहराचा विकास आता प्रत्येक जण म्हणतो आम्ही असं करू, आम्ही तसं करू. मुद्दा पण हे जे अनधिकृत बांधकाम आहेत जास्त लांब नाही, समोरच बघा. या बिल्डिंगच्या मध्ये गॅप किती आहे, पार्किंगला जागा नाही. याची खिडकी खोलायची तर त्याची आधी बंद करायला लागते. हे तुम्हाला जवळच उदाहरण बघायला मिळेल. शेजारी लागून चिटकून यांची बिल्डिंगची युती झालेली दिसते इथे. भाजप शिवसेनेची नाही झाली. परंतु या म्हणजे अतिशय बेशिस्त, गचाळ आणि बकाल शहर आहे उल्हासनगर. तर याचा कृपया गांभीर्याने दखल घेऊन कुठलाही पक्ष सत्तेत येवो त्यांनी कृपया याची नोंद घ्यावी आणि स्वच्छ आणि सुंदर उल्हासनगर आम्हाला द्यावं. ठीक आहे. काय अनधिकृत बांधकाम कोण जबाबदार? ते तुमच्यावर ढकलतायत, तुम्ही त्यांच्यावर ढकलतायत, नेमकं काय? ढकला का कोई बात है ही नहीं. ये प्रकरण चालू हुआ 1986 से. 1986 से 20 रुपया फुट पे लेके किसने अनधिकृत इलीगल कंस्ट्रक्शन करवाए आपके सामने है. जो सबसे ज्यादा चलाता है इसको कहते हैं चोर की दाढ़ी में तिनका. हाँ 1986 में मेरी उम्र क्या थी? 15 साल. ये बोलता है मैं कलेक्शन करता था. ठीक है, अभी ये इनको उत्तर देने की जवाबदारी है, वो जवाब दे नहीं रहे हैं. 20 रुपया स्क्वायर फुट से किसने कलेक्शन किया, किसने प्रतिभा को पैसा पहुंचाया, फाउंडेशन को किन्होंने क्या किया वो इनको मालूम है और जनता को मालूम है. आज इनके पास कोई पर्याय नहीं है. बीजेपी से होके गए, कांग्रेस से होके गए, एनसीपी से होके गए, आज अपने आप को बचाने के लिए शिवसेना में चले गए. इससे भी जनता उनको माफ नहीं करेगी कभी, ये ध्यान पे रखना चाहिए. आज जो इलीगल कंस्ट्रक्शन की वजह से उल्लासनगर भुगत रहा है, जिसके लिए रेगुलाइजेशन का एक्ट लाना पड़ रहा है, जिसके लिए ये सब करना पड़ रहा है,
लेकिन फिर भी उस पाप से उल्लासनगर मुक्त नहीं हो पाया है आज जबाबदार तक। कोण आहे? ये जवाबदार है। तुम्ही जबाबदार आहे, ते म्हणतात हे जबाबदार कोण? इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून ज्यांना ओळखलं जातं श्रीकांत शिंदे, त्यांच्या प्रभागामध्ये जाऊन तुम्ही रस्ते बघा, बिल्डिंग बघा, सगळीकडे अनधिकृत बांधकाम आहे, सगळ्यांची टक्केवारी ठरलेली आहे साहेब. प्रत्येक जण नगरसेवकाचा कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याच्याशिवाय व्यतिरिक्त दुसरा कॉन्ट्रॅक्ट तिथे घुसला की त्याच्याकडे टक्केवारी मागितली जाते. गोरगरिबांचे घरं असतात तिथे टक्केवारी मागतात साहेब लोक. उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामाला जी सुरुवात झाली, तुम्ही जर नंदलाल समितीचा अहवाल बघितला तर 20 रुपये स्क्वेअर फूट प्रमाणे त्यावेळेचा नगराध्यक्ष पप्पू कलानी पैसे घेऊन अनधिकृत बांधकामाला पाठिंबा देत होता आणि त्या काळात झालेल्या सर्व इमारती धोकादायक झालेल्या आहेत. आणि तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की उल्हासनगर महानगरपालिकेची जी इमारत आहे ती देखील धोकादायक आहे. म्हणजे खुद्द महापालिकेची इमारत? हो सांगतो. आणि त्याचं मालकी हक्कपत्र पण त्यांच्याकडे नाही आहे. म्हणजे त्यांच्याकडे मालकी हक्कपत्र पण नाही. उल्हासनगर मध्येच घडू शकतं. काय काय तुम्ही उपमहापौर होतात, ते म्हणतात आहे 152 जे प्लॉट महानगरपालिकेचे होते. भगवंतराव, तुम्ही उपमहापौर होता. सांगतो 152 प्लॉट जे आमचे महानगरपालिकेचे होते ते आमच्या नावावर नव्हते. मधल्या काळामध्ये आम्ही लीलाबाई आयशन आणि आमच्या काळामध्ये मालकी हक्कपत्र नाही. मालकी हक्क आमच्या दिलेला आहे. या गोल मैदानचा पण मालकी हक्क झाला. जवळ मला वाटतं 70 ते 80 प्रॉपर्टीचा मालकी हक्क आता आलेला आहे. बाकी उरलेल्या मालकी हक्का संदर्भामध्ये प्रांताकडे फाईल पेंडिंग आहे. लेकिन अनधिकृत बांधकामाचा मुद्दा आमच्या मालवणकडे सांगितला तो रास्त आहे. 90-91च्या काळामध्ये सगळ्यात जास्त अनधिकृत बांधकाम झाली, ती टक्केवारीच्या रूपात झाली आणि त्याचा परिणाम असा झाला 2017-2022 पर्यंत तुम्ही उपमहापौर होता. हो, त्यामध्ये बिल्डिंगचं अनधिकृत बांधकाम झालं आणि आमच्या झोपडपट्ट्यांचा झाला असेल. झोपडपट्ट्यांचा झाला असेल, पण ती परिस्थिती अशी होती त्यावेळी, कारण झोपडपट्टी 10x10च्या रूम मध्ये आमची लोक राहतात. त्यांना 2-2 मुलं असतात, 3-3 मुलं असतात. त्या ठिकाणी त्यांनी केलं असेल अनधिकृत बांधकाम, पण ते अनधिकृत बांधकाम आपण झोपडपट्टीमध्ये नाही गेले. कारण शहरामध्ये जो झोपडपट्टीचा प्रश्न असेल किंवा अनधिकृत बांधकामाचा असेल तो मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. कारण 855 बिल्डिंगचाच प्रश्न एवढा आहे. तर शहरामध्ये मूळ शहरामध्ये जागाच नाही अनधिकृत बांधकाम चला, तुम्ही उपमहापौर म्हणून उत्तर देऊन टाका. म्हणजे गेल्या टर्मला तुम्ही होतात. कोण जबाबदार आहे या सगळ्या परिस्थितीला? हे यांच्याकडे दाखवतात बोट, हे यांच्याकडे दाखवतात बोट. सगळेच जबाबदार आहे. सगळ्याच जबाबदार आहे. सगळ्याच वाटेकरी आहेत. सगळ्याच वाटेकरी आहेत. थोडे या अनधिकृत बांधकामावरती सगळ्यात पहिल्यांदा जो म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंटचा जो पर्याय आहे तो माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांनी आणलेला आहे. आणि इथे क्लस्टरच्या संदर्भात ठाण्यात जशा प्रकारचं क्लस्टर उभं राहिलं, इथे उल्हासनगरमध्ये 7 ते 8 क्लस्टरांचं त्या संदर्भातलं एकंदरीत चाचणी आणि माहिती करून घेण्यात येते आहे. त्याच्या संदर्भात सर्वे चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो अनधिकृत बांधकामाचा जो प्रश्न आहे हा समूळ नष्ट उल्हासनगरमधून होणार आहे. 16 तारखेनंतर. हो, 16 तारखेनंतरच ना चालू आहे. बरं, ठीक आहे. बांधकाम का देखा जाए ना तो पूरे महाराष्ट्र में किसी के ऊपर गुना दाखिल नहीं हुआ था. 10D का गुना उल्लासनगर शिवसेना के महानगर प्रमुख के ऊपर दाखिल हुआ है. वो आज भी मामला न्यायालय में है या उसका क्लियर हो गया वो मालूम नहीं, लेकिन निंबालकर जी ने तत्कालीन कमिश्नर ने उनके ऊपर गुना दाखिल किया था. ठीक आहे. मला पुढला थोडक्यात भगवंतराव, थोडक्यात परिस्थिती अशी आहे. याने जो मुद्दा अनधिकृत बांधकामाचा केला आपण बोला तुम्ही बोला. विषय असा आहे अनधिकृत बांधकामाचा शहराच्या मूळ ज्यांनी आता क्लस्टरचा मुद्दा उपस्थित केला. क्लस्टर फक्त शहराच्या मूळ गाभ्यात केलाय, रिंग रोडच्या आतमधलं केलंय. झोपडपट्टीचा क्लस्टर डेव्हलपमेंट कधी होणार आहे? त्यांना मालकी हक्क कधी मिळणार आहे? बरं, त्या संदर्भात कुठल्याही नेत्याने आतापर्यंत पाऊल उचलली नाही. माननीय उपमुख्यमंत्री आताचे पूर्वीचे मुख्यमंत्री यांनी त्या संदर्भात काही मुद्दे समाविष्ट केलेले नाही. झोपडपट्टीमध्ये 75% लोक आहेत झोपडपट्टीमध्ये राहतात. आता उल्हासनगरचे लोक कल्याण, बदलापूर, अंबरनाथकडे राहायला गेले, पण झोपडपट्टीचे लोक झोपडपट्टीत राहतात. त्यांना खरी क्लस्टर डेव्हलपमेंटची गरज आहे. बरं, ठीक आहे. बोला. गेल्या काळामध्ये लोकांनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी व अनधिकृत बांध टाळण्यासाठी रेग्युलायझेशनची स्कीम काढली होती. त्या स्कीममध्ये लाखो संख्येने लोकांनी आर्किटेक्टला पैसे देऊन ते फाईली जमा केल्या. त्या पैशाचा आजपर्यंत हिसाब कुणी दिलेला नाही, महानगरपालिकांनी ना सत्ताधारी. ठीक आहे, पुढला मुद्दा घेतो मी अपेक्षा करतो की जो कोणी सत्तेवर येईल त्यांनी हा मुद्दा सोडवावा. पुढला मुद्दा आहे उल्हासनगरमधले रस्ते आणि स्वच्छता. फार गर्दीचा विषय हा, आणि यावरती वारंवार म्हणजे माझं शहर, माझं उल्हासनगर, स्वच्छ शहर, सुंदर शहर कधी म्हणू आम्ही, आणि रस्त्यांबद्दल कधी आम्ही किती छान रस्ते असं म्हणू. माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 150 कोटी रुपये खर्चून
आज उल्हासनगरमध्ये 7 प्रमुख रस्त्यांचं काम चालू आहे. आणि एवढंच नाही, मला एक रहिवासी म्हणाली की आम्ही सकाळी घरातनं निघतो तर संध्याकाळी परत येताना तो रस्ता खोदलेला असतो. नाही त्याचं कारण नाही. एक रस्ते डेव्हलपमेंटच्या हिशोबाने ते रस्ते खोदल्याशिवाय बनणार नाही. आणि त्या डेव्हलपमेंट करताना ते रस्ते डीपी प्रमाणे बनले पाहिजे. आणि डीपी प्रमाणे बनत असताना ते रस्त्यांचं काम आता चालू आहे. या मध्यंतरीच्या काळामध्ये आपण बघितलं असाल की आता 7 रस्त्यांपैकी जवळजवळ 6 रस्ते कंप्लीट झालेले आहेत. एकच रस्त्याचं मध्यंतरी काम चालू आहे आणि ते थोड्या प्रमाणात राहिलेलं आहे. आणि नव्याने ज्या ठिकाणी सुधारणा व्हायला पाहिजे होती त्या ठिकाणी रस्त्यांची डागडुजी सुद्धा होण्याचं काम चालू आहे. त्यामुळे हा कचरा तुम्हाला दिसतोय. परंतु या माननीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून त्यांनी या विकास कार्याचा जो डोंगर उभारलेला आहे, मग त्यामध्ये घनकचऱ्यासाठी असलेला तो प्रकल्प असू दे, यामध्ये त्यांनी असलेल्या पाण्याच्या लाईनीसाठी असलेला निधी असू दे, किंवा ESI हॉस्पिटल सारखा एखादा सुंदर प्रकल्प जो या कामगारांसाठी, या उल्हासनगरमध्ये असलेल्या कामगारांसाठी 105 कोटी रुपये खर्चून त्यांनी ते हॉस्पिटल खासदार करतात असं तुमचं म्हणणं बरोबर. हा 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 रस्ते आणि स्वच्छता. देखिए रास्ते जो है वो डॉक्टर श्रीकांत शिंदे जी के माध्यम से बन रहे हैं, पर श्रीकांत शिंदे जी ने सबसे बड़ा जो गिफ्ट है उल्लासनगर शहर को, जो हमारी झोपड़पट्टी के नागरिक हैं उनको कैशलेस हॉस्पिटल जो दिया हुआ है मारलगांव पर, 200 जो सबसे बड़ा 200 बेड का, जो उल्लासनगर में कभी इतिहास में नहीं हुआ. यही नहीं तो एक मिनट, ये भारतीय जनता पार्टी की बी टीम है, ये बी टीम है कांग्रेस के लोग. ये कांग्रेस के जो लोग हैं वो भारतीय जनता पार्टी के दलाल बन चुके हैं. मैं आप लोगों को बताऊंगा कि सबसे गरीबों को जो गरीबों को सबसे महत्वपूर्ण निर्णय, ऐतिहासिक निर्णय हुआ है वो कैशलेस हॉस्पिटल दिया गया है. दूसरी तरफ क्रीडा संकुलन हमारे उल्लासनगर में नहीं था, वो डॉक्टर श्रीकांत शिंदे जी के माध्यम से खासदारांनी काम केलं, आमदारांनी काहीच नाही केलं. आमदार ने क्या किया है? आमदार ने क्या किया है कि उल्लास स्टेशन के बाजू में पिंटो पार्क नामक एक जमीन है, उस जमीन के ऊपर जहाँ पर खेल का मैदान होना चाहिए था, उनके जो रिलेटिव है भटिया परिवार, उन्होंने 105 करोड़ रुपए का TDR घोटाला शहर के आमदार और उनके रिश्तेदारों ने किया है. और हमारे शहर का मैदान जो है वो आमदार और भटिया परिवार ने हमारे मैदानों को चोरी किया है. जिस मैदान में हमारे खिलाड़ी खेलने चाहिए थे वहां पर 110 से 5 करोड़ रुपए का TDR लेकर हमारे शहर के गार्डनों को चोरी कर लिया है आमदार. ठीक आहे. ते म्हणतात नेते सगळं खासदारांनी केलं, आमदारांनी काहीच केलं नाही. आणि तुमच्या आमदारांना सुद्धा, सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना सुद्धा उपोषणाला इथला मुद्दा सोडवण्यासाठी बसावं लागलं होतं. पहली बात है, हम लोग प्रो डेवलपमेंट की बात करते हैं, लेकिन अगर प्रशासक कार्य नहीं करता है, रस्ते, स्वच्छता. 2 मिनट मैं देखिए, आपने शिवसेना के 4 लोगों से बात की. हाँ. मैं भारतीय जनता पार्टी की तरफ से अकेला बोल रहा हूँ. एकटा किल्ला लढवता येते, एकटा. उतना समय आपको मुझे देना चाहिए. बोलिए. ठीक है. सभी विकास कार्य खासदार ने किए. ठीक है. पहला उन्होंने कहा हॉस्पिटल महानगर पालिका ने बनाई. हॉस्पिटल महानगर पालिका ने बनाई, जो महानगर पालिका को कमर्शियल रिजर्वेशन के तहत मिली, और हमने कोरोना काल में उसको हॉस्पिटल में कन्वर्ट किया और हमने उनको चलाने के लिए दिया. एक उनका कोई खासदार का इसमें रोल नहीं है. महानगर पालिका ने बनाई ये हॉस्पिटल. कंस्ट्रक्शन जो वहाँ पे रिजर्वेशन थी, कमर्शियल की थी, हमें वो जगह बन के मिली, हमने वक्त के हिसाब से जरूरत समझी और उसको हॉस्पिटल में कन्वर्ट कर दिया. 4 करोड़ रुपए ऊपर से दिए बाकी का काम पूरा करने के लिए, तभी जाके बनी. हाँ, उस समय पे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी थे, नारियल तोड़ने के लिए और फीता काटने के लिए जरूर आए थे. रोल कुछ नहीं है. अच्छा. हाँ, अभी MMRDA के रास्ते बन रहे हैं, तो आमदार का प्रपोजल है, खासदार का पाठिंबा चाहिए, उनका भी, दोनों का मिलकर साथ चाहिए. सिर्फ क्रेडिट की लड़ाई नहीं करो. हमने कार्य किया है, प्रधानमंत्री आवास योजना लाई है, MMRDA से की खासदार आमदारांना सहकार्य करत नाही असं काय म्हणणं का तुमचं? मैं ऐसा बिल्कुल नहीं बोल रहा हूँ. मैं ये बोल रहा हूँ कि आमदार जो प्रपोजल लेके जा रहा है, खासदार उसको सपोर्ट कर रहा है, तभी डेवलपमेंट हो रही है. अगर दोनों अलग अलग होते थे तो जो डेवलपमेंट हो रही है वो भी नहीं होती थी. ठीक आहे. काय? हा. या उल्हासनगरमध्ये जे रस्ते झालेले आहेत, करोडो नाही लाखो कोटी रुपयाचे निधी आलेला आहे, परंतु प्रत्यक्षात ते रस्ते झालेले नाही आहेत. एक रस्ता वर्षातनं 4 वेळा खोदला जातो.
तोच रस्ता, तोच कॉन्ट्रॅक्टर, 4-4 वेळा तोच रस्ता बनतोय. आणि उल्हासनगरचं मोहनजोदडो हे नाव ठेवलं पाहिजे, कारण ते खोदून एवढा भंगार करून टाकलाय की जसं मोहनजोदडो होतं तसं हे मोहनजोदडो झालेलं आहे. म्हणजे प्राचीन शहर सापडायचं जर खोदकाम केलं असं त्यांचं म्हणणं आहे. हा भगवंतराव, विषय असा आहे, आता माझे मित्र अरुण आशांनी सांगितले रस्ते चालू आहेत, पण तुम्ही याचा जर सारखा अभ्यास केला तर गेली 17 पासून आजपर्यंत एकाच ठेकेदाराला रस्ते दिले जातात. बरं. आणि त्या ठेकेदाराच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला जातो. ते रस्ते त्याच्याकडे पुरे होत नाहीत, तो अर्धे रस्ते सोडतो, अर्धे टक्केवारीमध्ये जातात, अर्धे टक्के, अशी परिस्थिती शहराची आहे. जे खड्डे ते. आणि राहिला प्रश्न कचऱ्याला आम्ही सुरुवातीला 2012ला जेव्हा नगरसेवक म्हणून निवडून आलो तुम्हाला स्वतःचं डम्पिंग ग्राउंड नाही हो महापालिकेला? मला डम्पिंग ग्राउंड नाही, माझ्या प्रभागामध्ये डम्पिंग ग्राउंड होतं, ते बंद करून आता 5 नंबरला आम्ही डम्पिंग ग्राउंड केलं. बरं. परिस्थिती अशी आहे का तेव्हा 1,35,000 40,000 आसपास आम्ही रोज कचऱ्यावर खर्च होत होता. आता आमच्या काळामध्ये 4.5 लाख रुपये खर्च व्हायला लागले. तरी कचऱ्याची समस्या जशीच्या तशीच आहे, सुटतच नाहीये. कारण तो ठेकेदार पण काम करत नाही, कारण त्याच्यासाठी लोक आमच्या राजकीय लोकांची असल्यामुळे ते काम पुढे वाढतच नाही. शहरापुढे बकलपणा शब्द लागणं, अस्वच्छ शहर हे बिरुद लागणं, हे काही शोभनीय नाही. जबाबदार कोण? सत्ताधारी शिवसेना पक्ष, एकनाथजी शिंदे आणि त्यांचा पोरगा खासदार श्रीकांत शिंदे काम कमी करतो आणि प्रेझेंटेशन जास्त दाखवतो. जर सकाळी घरातून निघताना तुम्हाला रस्ता चांगला दिसेल, पण घरी येताना रस्ता खोदलेला असतो. रस्ता बनून झाल्यावर त्यांना कळतं पाईपलाईन टाकायची बाकी आहे. म्हणजे ही सगळी टक्केवारीसाठी यांनी केलेलं हे काम आहे. कधी बनायचं स्वच्छ उल्हासनगर? वंचित बहुजन आघाडीला तुम्ही मत द्या आणि त्यांना संधी द्या. हा उल्हासनगर शहर कचरा मुक्त व स्वच्छता मुक्त होऊन जाईल. स्वच्छतेच्या नावाखाली या लोकांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे या ठिकाणी पूर्ण कायापालट ही प्रकाशजी आंबेडकर साहेब करतील. जेव्हा एक शिक्षित उमेदवार महानगरपालिकेवर निवडून जाईल त्याच वेळी तो गोरगरिबांच्या समस्या समजेल आणि तेव्हा शहरात स्वच्छ आणि सुंदर होईल. ठीक. काय म्हणणं आहे? 1 नंबर ते 5 नंबर पूर्ण खोदून ठेवलेले 3 ते 5 वर्ष झालेत. कितीतरी लोकांचे जीव गेले, सामान्य लोक जखमी झाले. शहरामध्ये अद्यापपर्यंत बऱ्याचशा वस्त्यांमध्ये लोकांना पियाला पाणी नाही. अस्वच्छतेचा प्रश्न आहे. आमच्या 5 नंबर मधले रहिवासी डम्पिंग ग्राउंडमुळे हैराण आहे, बिमाऱ्या पसरत आहे. त्याच्यासाठी हे काय करणार आहे सांगत नाही. हे फक्त एकामेकामध्ये भांडून लोकांचे प्रश्न मांडत. शेवटचा मुद्दा, पाण्याची काय अवस्था आहे किरणजी? पाण्याची काय अवस्था आहे? पाणी पुरवठा तुमच्याकडे तुलनेत लोकसंख्येच्या तुलनेत व्यवस्थित पाणी मिळतं तुमच्याकडे? पाणी प्रश्नाबाबत जर का म्हणायला घेतलं तर आताच आमच्या मित्रांनी सांगितलं की इथे खासदार साहेब श्रेय घेतात. खासदार साहेब श्रेय घेत नाहीत. खासदार साहेब विकासाच्या बाजूने बोलतात, विकास करतात आणि विकासाचं काम मुद्द्यात येतात. 416 कोटी रुपयाची आता स्वतःचं स्तोत्र जलस्तोत्र या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये त्याचा DPR वगैरे सगळा तयार होऊन ती निविदा पण झालेली आहे. मला वाटतं यांना माहीत नसेल की या उल्हासनगर शहरामध्ये मधल्या त्या 4 वर्षाचा जो काळ होता त्यामध्ये प्रशासकीय राजवट असताना आम्ही आमचा जो पिरियड संपला त्यानंतर आमच्या मित्रांनी सांगितलं की आमदार खासदार होतात. तर मला असं वाटतं की पाण्याची समस्या येत्या काळामध्ये, मी 16 तारीख म्हणत नाही, परंतु येत्या काळामध्ये पाण्याची समस्या ही 100% या उल्हासनगर शहरामध्ये मिटलेली असेल. डम्पिंग ग्राउंड साठी विशेष योजना सरकारने केलेली आहे आणि बदलापूरला विशेष जागा घेऊन त्या ठिकाणी उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर हे सगळेच्या सगळे शहर कचरा मुक्त करण्याचं काम खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेलं आहे. बरं ठीक आहे. मला पाणी पुरवठा ते म्हणतात आहे व्यवस्थित आहे सगळं काही. काय म्हणणं आहे तुमचं? अगर पानी की व्यवस्था अच्छी है तो उल्लासनगर 4 और 5 में एक दिन पानी आता है, एक दिन नहीं आता है. एक दिन उल्लासनगर 4 को पानी मिलता है, एक दिन उल्लासनगर 5 को पानी मिलता है. वहाँ के आप जनप्रतिनिधि हैं, आप 2 बार महापौर रह चुके हैं, अर्बन डेवलपमेंट मंत्री आपका है, उप मुख्यमंत्री आपका है, तो क्या किया आपने? जनता जवाब चाहती है. अच्छा, मातोश्री तुमच्या महापौर होता. मला असं म्हणायचं आहे की आता आमचे मित्र राजेश वधरिया BJPचे अध्यक्ष आहेत आणि आता निवडणूक चालू आहे आणि त्यांनी कबूल केलेलं आहे की 4 आणि 5 नंबर मध्ये एक दिवस पाणी येते, एक दिवस पाणी येत नाही. त्याच मुद्द्याला घेऊन आम्ही उल्हासनगर शहरामध्ये त्यांच्याच प्रतिनिधीच्या विरोधामध्ये मी तिथे इलेक्शनला उभा आहे. म्हणजे आम्ही तेच सांगत होतो यांना की तुम्ही ज्यांना आणले तो काही कामाचा नाही, कारण त्यांनी पाणी दिलेलं नाही. शेवट 2 बार महापौर चुने जाने के बावजूद, आपका खासदार होने के बावजूद, आपका अंबरनाथ में आमदार होने के बावजूद, अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर और
डिप्टी चीफ मिनिस्टर जो पहले चीफ मिनिस्टर थे होने के बावजूद आपने पानी देने में आप विफल रहे, इसकी जवाबदारी आपको लेनी पड़ेगी। एक जी समय खत्म हो गया मेरा, समय बता खत्म दो, हो गया। हाँ। अभी इसमें हमारा जो प्रोजेक्ट है ओन सोर्स ऑफ वाटर, MIDC से हम पानी लेते हैं, उनके 100 नाटक होते हैं, बहुत महंगा पानी हमें मिलता है, हम अपना ओन सोर्स ऑफ वाटर बनाएंगे और 24/7 पाणी देंगे। जी जी ठीक आहे, माझ्याजवळ वेळ संपला। मी शेवटचा प्रश्न विचारतो या सगळ्याच्यात, काय तुमचा आत्मविश्वास आहे महापौर कोणाचा? शिवसेनेचा। महापौर कोणाचा? इस बार शिवसेना का महापौर होगा क्योंकि कालानी के हाथ में तीर कमान है। बर, महापौर कोणाचा? महापौर कोणाचा? भाजपा। भाजपा। महापौर कोणाचा होणार? महापौर एका पक्षाचा होणार नाही, सव्वा वर्षात 4 पक्ष वाटून घेतील। बर, वाटणी होईल महापौर पदाची। भगवंतराव, महापौर कोणाचा? मी 2 मुद्दे बोलतो तुमच्याकडे। मुंबईची अदानीने मुंबई विकत घेतली, तशी इथे झा कंपनी आणि कोणार्कने उल्हासनगर विकत घेतलं। महापौर कोणाचा? महापौरचा विषय राहिला, महापौरचा विषय RPI शिवाय महापौर कोणाचा बसणार? महापौर या सत्ताधाऱ्यांना लोक कंटाळल्यात, महापौर वंचित बहुजन आघाडीचाच बरं होणार. ठीक आहे, प्रत्येकाचा दावा आहे महापौर पद। वेगवेगळी मतं आपण उल्हासनगरच्या या सगळ्या समस्यांना घेऊन जाणून घेतली। मंडळी, 16 तारखेला जेव्हा निकाल समोर येईल तेव्हा कळू शकेल की उल्हासनगरचा किंग कोण, आणि तेव्हा पुन्हा एकदा या विषयाला घेऊन आपण चर्चा करू। पुढल्या ठिकाणी आपण जाऊयात आणि जाणून घेऊयात तिथला मूड महापालिकांचा।